सगळ्यांना हाय, हॅलो, नमस्ते, नमस्कार, राम राम. तर माझ्या या व्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. व्लॉग हा खूप खास असणार आहे, त्यामुळं शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला, आजच्या व्लॉगची सुरुवात ही माझ्या क्यू बेबुलीच्या आणि तिच्या पप्पाच्या मस्ती आणि मज्जेसोबत सुरू केलेलं आहे. मी बेबुली शाळेतून आली किंवा बाहेरून कुठूनही आली आणि पप्पाला थोडासा मोकळा वेळ भेटला की यायची अशी धिंगा मस्ती चालू असते. पप्पाला भो भो क्या करायला मिळते लावली पप्पाला आणि मारू? बाई लागली लगेच. मारते. आणि पप्पाचं न्यायचं तर एवढं जमते की पप्पा छान मम्मीला आहे तर ते. कुठंच काही एंट्री नसतेच मारते मध्ये मध्ये करण्यासाठी. त्यामुळं मारते. मी म्हणलं की लगेच बाई माझ्यावरच सुटते. आणि हे असं हे प्रत्येक मुलीचं बोल असतं, ना. पप्पाला काही करायचं म्हणलं की बाई आधीच रेडी असतात ए मम्मीला द्विजा, मारण्यासाठी. आजचा द्विजा, व्हिडिओ या गोष्टीमुळे खास होता, हाय. कारण का आज आम्ही सगळे हाय मिळून बेबी. खूप दिवसाच्या नंतर आम्ही आमच्या घरी जाणार होतो. आणि चला कियूच्या आता पप्पांनी मस्त मिष्टू आपल्या घरी दीदीला पण जायचं. सोबत जाण्यासाठी घेऊन आले होते आणि मागून नाही नाही कियूचे नाही नाही. छोटी मम्मी पप्पा पण गाईच येणार गाईच होते. माग मग पुढं काय, करत आम्ही राहते. सगळेच जण मस्त छान तयार झालो आणि संध्याकाळच्या मुक्कामालाच जायचं होतं, त्याच्यामुळे सगळेच जण झालो तयार आणि निघालो घरी गावाकडे जाण्यासाठी. मस्त रस्त्यानं पावसाची सुरुवात झाली होती, छान अशी 4 दिवसाच्याच पावसामध्ये नदी नाले वगैरे सगळे भरून आले होते. आणि हा बघा, रस्त्याच्याच बाजूला तळ होतं, ते तळ पण भरपूर पाणी त्यामध्ये जमा झालेलं होतं. आणि काही दिवसानंतर जास्त पावसाळा भरला तर हे रस्त्याच्या खूप जवळ जवळ येते. मग काय, आम्ही छान पाऊस आणि रस्त्याने मज्जा मस्ती करतच होतो. तर त्यामध्येच आमच्या गाडीचा थोडासा प्रॉब्लेम झाला आणि थोडा वेळ थांबावं लागलं. नंतर एकदाचे पोहोचलो आम्ही घरी. आणि पोहोचल्याच्या नंतर आमची आधीपासूनच आमची आई वगैरे सगळेजण वाट बघत होते माय आणि खालीच घरचे बच्चा पार्टी पण. मग काय, पोहोचलो म्हणजे हो मी धिंगाणाचं तसंच काय फोडून सोयच घेतलं काय. नाही. हे सगळे लेकरं आमचे बच्चा पार्टी ट्युशनहून हे आमचं शोरू आला होता. आणि मिष्टू दीदीने पण रस्त्यातच खाऊ पण घेतला होता आणि घरी आलेले होते. त्यानंतर आम्ही सगळेजण ते एकत्र तिकडे येणार न्यायचे होतो आहेत ना आणि आमची सगळेजण आतुरतेने अशी वाट बघत होते जेवणासाठी. हा जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता, कारण का आता आमच्या मामी पंढरपूर पायी वारीला गेल्या होत्या आणि ते आल्याच्या नंतर जेवायला बनवतात ना, ज्याचे जेवायला मस्त सगळ्यांनी छान असं जेवण वगैरे केलं. आणि लगेच परत ते आमच्या पूर्ण बच्चा पार्टींचा धिंगाणा वगैरे सुरू झाला. आणि मामीने जेवण्यासाठी खूप छान मस्त असे गुलाबजाम, क्यू काय करायला कुरड्या, तू. पापड वगैरे सर्व काही आमच्या सगळ्यांच्या आवडीचं असं बनवलं होतं. खूप दिवसानं येणार म्हणल्यावर काय, घरामध्ये घर अशा लगे पूर्ण एकमेकाच्या गप्पा, मज्जा मस्ती आणि धिंगाणा चालू होता. आणि बाहेरच जेवण झाल्याच्या नंतर यांचा हरिपाठ घेणं चालू होता आणि त्याच्या तालावर माझी पिऊबाई व्यायाम करायला लागली. दिवसानंतर सगळेजण एकत्र आलं की फार असं मस्त छान असं वाटते आणि घर असं भरभरून नाही वाटते. यायचंच ह्याला मग काय, लेकराचा. काही छोटे मोठे हे एकमेकाच्या धिंगा मस्ती आणि मज्जेत गुंग झाले. हरिपाठ वगैरे सगळं झालं, सगळ्यांनी खूप वेळ गप्पा वगैरे मारल्या, झोपलो. आणि उठल्याच्या नंतरही अशी मज्जा यांची काही संपना. लेकरांना लगेच जायचं म्हणलं की एकदा सगळेजण एकत्र आले की जाऊ पण वाटत नाही. सकाळी लवकर जायचं होतं, पण लवकर म्हणता म्हणता एवढा उशीर झाला की सांगायचं काम नाही. मग मामीनी लवकरच आमच्या सगळ्यांसाठी डब्बा वगैरे बनवला. आणि मी खूप दिवसाच्या नंतर आल्यावर आम्ही जे कोरोनाच्या वेळेस छतावर वगैरे झाडं लावले होते आणि ते माती नेऊन ठेवली होती, त्यामध्ये मामी प्रत्येक वर्षी वेगवेगळे रोपं झाडं ते आता लावतात. तुला आणि कपडे इथं नाहीत. वरी मी इकडची वेल बघेपर्यंत मारू बाईने दे आता. केला की माझ्या पिऊबाईने पराक्रम आणि भटकन जाऊन या साचलेल्या पाण्यामध्ये पडली आणि तिला लागलो आम्ही सगळेजण मारू दे आता. हसायला. आणि हिला थोडंसं पण काही वाटत, लगेच मम्मी हाय करायला हाय. लागली. स्वतःहून पडलं तर तोंडातून आवाज पण निघणार नाही. आणि जराशी आपल्याच्यानं कधी काही झालं किंवा एखाद्या लेकरानं मारलं तर आकातच यावर्षी आकात काहीच लावले करतात. बा मग आईच नव्हती ना. यावेळेस ह्या छतावर याची बी लावलेल्या भाजी करतात पूर्ण ना कुंड्या यार. आणि जे काही होती आम्ही माती आणून ठेवली, त्यामध्ये जे आपोआप निघालेले होते तेच भाजीपाला होता. कारण का मामी वारीला गेल्यामुळं त्याच्यामध्ये झाडं वगैरे काही लावणं झाली नव्हती, पण खाली जे वेल वगैरे आहे ती आधीचीच लावलेली आहे. आणि बऱ्यापैकी खाली पण झाडं आहेत, ते तुम्हाला मी खाली गेल्याच्या नंतर दाखवते. आणि या बघा, छान या दोऱ्या जे साडीच्या ओवलेल्या आहेत त्याच्यावर मामीनी मस्त असे कारल्याचे वेल, काकडीचे वेल, वेगवेगळे वेल काही नाही. चढून ठेवलेले आहेत. आणि हे गॅलरी मधले झाडं. आणि इथं माझ्या देवरजीचं जेवण चालू आहे. तोपर्यंत थोडासा वेळ भेटलेला आहे. पिऊचे हो पप्पा आज आणि रविवार. पिऊ आमची बच्चे पार्टी गेलेली आहे आमच्या स्वरूच्या घरी. तोपर्यंत मी सगळे झाडं इकडचे तिकडचे काय काय आहेत, कसे झाले ते बघण्यासाठी आज आमच्या साईडच्या याच्यावर झाडामध्ये जाऊन बघत आहे काय काय लावलेलं आहे नवीन नवीन. इथं छान असं आमचं हे छोटंसं गार्डन आम्ही नेहमीच लावतो. जेव्हा जेव्हा घरी आलो तेव्हा मी प्रत्येक वेळेस काय काय झाड आलेत ते बघतात. हे सूर्यस्कंदाचं झाड, हे कांड्याचं झाड,
इथं साईडला ड्रॅगनची फांटी लावली होती आणि हे बघा लाजाळूचं झाड. लगेच मी हात लागलं की लाजलं. आम्ही तर लाजाळूच म्हणतो, प्रत्येक जणाकडे वेगवेगळे काय म्हणत असतील ते माहित नाही. आणि मग मी या झाडांमध्ये छान असं फिरत होते तर मस्त वेगवेगळे कोणते झाड किती मोठे झाले. हे झाड आहे ते माझ्या लग्नाच्या वर्षी आम्ही दोघांनी, मी आणि कियाच्या पप्पांनी लावलेले आहेत. तर ते बऱ्यापैकी आता मोठे झालेले आहेत. आणि काही दिवसांना आता त्याला फळं पण येतील. आता बघूत काय किती वर्षानंतर काय काय येणार आहेत. कलमा वगैरे आणि आणखीन अजून झाडं लावली होती, पण त्याच्यातली काही झाडं ही वाळून गेली. मग काय निवांत असं सगळे या झाडामध्ये फिरायला मला तर आधीच खूप आवडते. आमच्या आता जे राहतो ते किरायाच्या जागेत काय एवढं जागा वगैरे नसल्यामुळं तेवढे काही झाडं लावता येत नाही. तरी पण मी होईल तेवढं गॅलरीमध्ये प्रयत्न करते. आणि जेव्हा का स्वतःचं घर असते तेव्हा माणूस घराच्या आजूबाजूला जागा मोकळी असली तर प्रत्येक झाड लावतोच. मी आणि मामी कोरोनाच्या काळामध्ये याच जागेमध्ये भरपूर भाजीपाला वगैरे सर्व काही आम्ही दोघी याच्यातच रमून जायचो. आणि हे बघा आता माझ्या सासूबाईंनी मस्त इथं तोंडल्याचा वेल लावलेला आहे आणि ते वर गेलीत आणि तोंडले त्याला वर आले म्हणून आम्हाला खावायला देण्यासाठी लगेच चढल्यावरती आणि तोंडले तोडायला लागल्या. मला तर काय आधी दिसले नाही. आणि इथे वेगवेगळे प्रकारचे वेल आहेत. तर आमच्या घरी आम्ही दोघी तिघींना पण झाडं लावण्याचा खूप शौक आहे. आम्ही वेगवेगळी झाडं वेगवेगळ्या ठिकाणी कुठेही दिसले की घेऊन येत असतो आणि लावतो. हे बघा मैसेल का कोणता तरी वेल म्हणतात याला. याचं बुंदा एवढा मोठा झालेला आहे आणि वरती या छतावर जे पाहिले तुम्ही फुलं होते ते याच वेलाचे होते. या वेलाच्या पानांची छान अशी भाजी बनवतात. उलटा रावण, लाजाळू, ड्रॅगन आणि कढीपत्ता, हे तोंडली, तूर सगळे वेगवेगळे झाडं लावलेले आहेत. लिंबोणीचं, कढीपत्त्याचं, घरी असे सगळे झाडं, केळीची वगैरे. आणि या झाडांमध्ये फिरायला मला तर आल्यावर प्रत्येक वेळेस खूप छान वाटते. मग काय आम्ही दोघी तिघी सगळेच जण काय काय किती केवढाले झालेत बघण्यासाठी आलोत. आणि नंतर मग काय या कारल्याच्या वेलाचे थोडेसे कारले तोडायचे होते. आणि इथंच काकडीचा पण वेल होता आणि एक काकडी दिसली. मग काय ती पण लगेच आम्ही तोडली आणि खायला घेतली. आणि मामीने कारले तोडले. आमच्या हौदामध्ये बऱ्याच दिवसापासून हा कासव आणलेला आहे आणि छान आता तो तरंगायला. आम्ही इकडं फिरेपर्यंत ही आमच्या दोघी गोंडुल्या झोपी गेल्या होत्या. ही आहे पिशू आणि ही माझी द्विजा. एकाच पाळण्यामध्ये दोघी बहिणी मस्त अशा झोपा काढायला. पण त्यांना कुठं माहित होतं की आता लगेच झोपा मोडणार आहेत आणि जायचं आहे वापस. मग काय सगळ्यांना बाय बाय करून आम्ही निघालोत आणि रस्त्यामध्ये छान वातावरण होतं. थोडासा फोटोशूट केला या बच्चे पार्टीने आणि परत वापस जायला निघालो. जाताना जाऊ वाटत नाही, पण काय प्रत्येकाला ज्याचे त्याचे कामं असतात त्याच्यामुळं जाणं हे भागच पडते. एक दिवस यायचं आणि लगेच दुसऱ्या दिवशी जायचं, आमचं असं हे नेहमीच ठरलेलं. पण पुढच्या वेळेला जेव्हा येऊ तेव्हा लक्ष्मीच्या वेळेस 1-2 दिवस आम्ही घरी नक्कीच थांबू. आम्ही दरवर्षी मस्त काय वापस जायला निघालो. येताना दुसऱ्या रस्त्याने आलो आणि जाताना दुसऱ्या रस्त्याने. कारण का दोन्ही पण रस्त्याने जाताना एवढी दाट झाडी आहे. खूप छान वातावरण. या पावसाळ्यात तर पूर्ण हिरवं 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 हिरवं. नेहमीच प्रत्येक पावसाळ्यामध्ये आजूबाजूची झाडी खूप छान. तरी ह्या रस्त्याच्या बांधकामामध्ये खूप दाट झाडी होती, ती कट करून ही अशी विरळ झाली. मग एकदाचे पोहोचलो आणि प्लॉटवर आलो. प्लॉटवर आल्याच्या नंतर हे आमचा सगळ्यात छोटासा दादा. इथं लहानपणाच्या प्रत्येकाच्याच आठवणी असतात. तर हे वाळूमध्ये आम्ही खोप्या बनवायला लागलो आणि त्याच्यासोबतच आमची क्यूबाई, ते खोपे बनवायला आणि एक जण मोडायला. मग काय यांचं खेळणं हे असंच चालू. आणि संध्याकाळी तर गाडीला दादाला पण वापस जायचं. तर भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. हा व्लॉग आवडला असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये.